मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। मिरज तालुक्यातील लिंगणूर येथील सिद्धिविनायक विजन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आठवडी बाजार हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमात शाळेतील चिमुकल्यांनी प्रत्यक्ष बाजार भरवत विक्री खरेदीचा अनुभव घेतला। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना नाण्यांची ओळख, व्यवहार कसा करायचा, खरेदी विक्रीतील गणित आणि ग्राहकांशी संवाद याचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले। विद्यार्थ्यांनी स्वतः स्टॉल लावून भाजीपाला, भेळ, पाणीपुरी यांसारखे खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या। या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले। या बाजारातून चांगली उलाढाल झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले। सिद्धिविनायक विजन स्कूलचे संस्थापक के.एस. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। उपक्रमासाठी विक्रम पाटील, ऋषिता मगदुम, रेखा क्षीरसागर आणि पूजा पाटोळे यांनी मोलाचे सहकार्य केले। हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, व्यवहार कौशल्य आणि उद्योजक वृत्तीला चालना देणारा ठरल्याची भावना पालक व शिक्षकांनी व्यक्त केली। नमस्कार। लिंगणूर येथील सिद्धिविनायक शाळेमध्ये काही लहान चिमुकल्यांचा भाजी बाजार भरवलेला आहे। तो इतका भाजी बाजार छान मुलांनी हे केलेला आहे। छान सुंदर असं भाजी बाजार केलेला आहे। त्यांना कसं म्हणजे व्यवहार कसा करावा, काय करावा, नाण्यांची ओळख कशी करावी हे मुलांना अगदी छानपैकी हे केलं आहे। त्यांच्या पालकांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही ग्राहक म्हणून आम्ही सुद्धा इथं खरेदी केलेली आहे। हे बघून इतकं छान वाटलं। या मुलांचं आम्हाला चिमुकल्यांचं एवढं आवडलं ना, खूप खूप छान। मुलांचे किती म्हणजे हे आहे ऍक्टिव्हिटी किती लहान चिमुकल्यामध्ये आहे ते पाहून मला खूप खूप समाधान झालं। माझा मुलगा सिद्धिविनायक विजन स्कूल लिंगणूर या शाळेमध्ये शिकत आहे। या शाळेमध्ये दरवर्षी बाजाराचे आयोजन केले जाते आणि मुलांना व्यवहार ज्ञान कळावं, वेगवेगळ्या भाज्यांची ओळख व्हावी आणि त्यांना नाण्यांची व नोटांची ओळख व्हावी या हेतूने शाळेने जो हा उपक्रम राबवला आहे तो अतिशय छान आहे आणि अभिमान वाटावा असा आहे। आणि शाळेचा हा उपक्रम आम्हाला खूपच छान वाटला आहे आणि आवडला आहे। पालक म्हणून आम्ही आज उपस्थित आहोत इथे मुलांच्या सोबत आणि अतिशय छान असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। स्कूलमध्ये बाजार भरलेला आहे। खूप छान वाटते। मुलांना नाणी, नोटा यांची ओळखही होते आणि विक्रेता, ग्राहक यांच्याबद्दलही माहिती मिळते। बाजारात वस्तू बघायला मिळतात आणि अनुभवही येतो मुलांना। आज आपल्या शाळेमध्ये चिमुकल्यांचा बाजार हा उपक्रम राबवलेला आहे। तर त्यांना व्यवहारातील ज्ञान मिळावे, नाणी नोटा याबद्दल माहिती मिळावी हा या मागचा उद्देश आहे। सिद्धिविनायक विजन स्कूल लिंगणूर सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या वार्षिक क्रीडा स्पर्धा गेल्या आठवड्याभर चालू होत्या। त्या अनुषंगानं प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या स्पर्धा त्यामध्ये सांघिक असतील, वैयक्तिक असतील, त्याचबरोबर फनी गेम्स असतील आणि आज आपल्या शाळेने अभिनव असा उपक्रम आयोजन करून यामध्ये खाऊ गल्ली आणि बाजार मुलांना आनंद, त्याचबरोबर त्यांना व्यवहार ज्ञान समजावं याकरिता आपल्या शाळेनं हा उपक्रम राबवलेला आहे। त्यामध्ये मुलांना नाणी, नोटा यांची समज व्हावी, बाजारामध्ये कशा पद्धतीने व्यवहार चालतो, कशा पद्धतीने सुट्टे पैसे आपण त्यांना परत द्यायचं, हिशोब करण्यात मदत व्हावी या अनुषंगानं आपला हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर उद्या देखील आपला हा शाळेचा उपक्रम चालू असणार आहे। यामध्ये फॅन्सी ड्रेस असेल, पारंपरिक वेशभूषा असेल, त्यानंतर समाज प्रबोधन करणारे असे काही वक्तव्य असतील। तर अशा अनुषंगानं आपण शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि मुलांचा सर्वांगीण विकास करणे हेच आपल्या शाळेचं मुख्य धोरण आहे। त्याचबरोबर जसा गावाला शाळेचा ध्यास आहे आणि गावाला शाळेचा अभिमान वाटावा, त्याचबरोबर आपली मुलंसुद्धा सर्व क्षेत्रात पारंगत व्हावीत या अनुषंगानं हा उपक्रम आपण राबवतो। आणि या आठवडी बाजाराला आपल्या पालकांचा, गावकऱ्यांचा, त्याचबरोबर आपल्या मुलांचा भरपूर असा उत्स्फूर्त सहभाग आपल्याला इथे लाभला आहे। त्याबद्दल मी सर्वांचंच आभार व्यक्त करतो आणि विक्रम पाटील, मी या शाळेचा एक शिक्षक या नात्यानं आपणा सर्वांचे आभार, धन्यवाद।